नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आमचा हा पिवळ्या टरबूजाचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये तण झालेलं आहे. एकदम नाही, पण काही काही झालं आणि हे तण जास्तीत जास्त झालेलं आहे. आता हे छोटं आहे, तर तेवढं काढायसाठी भारी जात नाही. पण जेव्हा हे मोठं होते ना, तर हे जे साईडचे काटे आहे ना याचे, हे खूप टोचतात. बघा, हे जे काटे आहे ना खूप अनिदार राहतात आणि खूप मोठं झालं, चांगलं मोठं होते, पिवळे फुलं पण येतात याला. तर टोचते खूप. जेव्हा टरबूज हार्वेस्टिंगसाठी येतात ना, तेव्हा मग येता येत नाही, म्हणजे टरबूज पण तोडता येत नाही, एवढी परिस्थिती खराब होऊन जाते या तणामुळे. याला खूप बारीक काटे आणि अनिदार काटे आहेत बघा. आता हे कोवळं आहे ना, म्हणजे छोटं आहे तर याचे पानं वगैरे कोवळे आहे, तर तेवढं जाणवत नाही. पण जेव्हा हे मोठं होते ना, तर बघा मागून काटे, समोरून पण काटे आणि काटेच काटे आहे या झाडाला. तर तुमच्याकडे या झाडाला कोणतं झाड म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता लहान आहे ना, तर पटपट काढून घ्यायला परवडते. बघा, निघते लवकर, पण मोठं झाल्यावर खूप भारी जाते याला निंदायला. म्हणून कोणी खुरपायला म्हणत असेल, आमच्याकडे निंदन करणे असं म्हणतात. तर बघा, हे जे झाडं खूप याचे काटे खूप आणि दिसून म्हणजे वाळल्यावरनं रुतले ना, तर ते आपल्या डोळ्यानं दिसत नाही, एवढे बारीक राहतात आणि हातामध्ये सलतात खूप. तर आता हे तण काढत आहे मी. ह्याच्यामधलं जास्त नाही आहे बघा, पण जे जे आहे ते काढून घेते म्हटलं. म्हणजे जेव्हा आमचे टरबूज हार्वेस्टिंगसाठी येतील ना, तेव्हा हे तण मोठं होणार नाही आणि याचे काटे टोचणार नाही. याच्यासाठी याला लहानपणीच निंदावं लागते, नाहीतर मोठं झालं की काही खरं नाही. गेल्या वर्षी आम्ही अशीच हयगई केली, लापरवाही केली. तर गेल्या वर्षी एवढं मोठं तण झालं होतं की हार्वेस्टिंगच्या वेळेस खूप काटे टोचत होते आणि जे मजूर होतं ना हार्वेस्टिंग टरबूज तोडणारं, तर ते पण म्हणजे यायला असं कासनाव कुसनाव करत होतं, म्हणजे काटे तण खूप झालं होतं ना, त्याच्यामुळे मजूर मग यायला नाही पाहत. बघा कसे ढिगं पडले या तणाचे, है ना. झालं आता हे एवढं पूर्ण झालं आणि इकडे राहिलं, तर आता हे एवढं थोडंसंच राहिलं, एवढं करून घेते.